गुड मॉर्निंग. सर्वप्रथम भिडे सरांना अभिवादन. आज आपण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट रत्नागिरी चॅप्टरच्या ह्या मीटिंगमध्ये आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम सर्व लीडर्सचे मनपूर्वक धन्यवाद. रत्नागिरी चॅप्टर हा कसा सुरू झाला आणि माझी अटॅचमेंट हा चॅप्टर सुरू झाल्यापासूनची आहेत. खरं तर ती आठवण तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो आणि मग आपण पुढे बोलूया. 2018मध्ये हा चॅप्टर सुरू झालेला, बरोबर आहे सर, तुषार सर? आणि ह्या चॅप्टरच्या लॉन्चिंगसाठी आमचे नाशिकमधले काही लीडर्स इथे उपस्थित होते आणि त्याच वेळेस भिडे सर आपल्याला सर्वांना सोडून गेले आणि त्यावेळेस मोठा प्रश्न पडला की इकडे आलेल्या लीडर्सनंतर की हा चॅप्टर लॉन्च करायचा का नाही. आणि त्यावेळेस मला फोन आला की सर आता काय करायला पाहिजे. मग त्यावेळेस आम्ही ट्रस्टींशी कम्युनिकेशन केलं आणि ट्रस्टींनी आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेस ठरवलं की आपल्याला भिडे सरांनी थांबायचं नाही असं शिकवलेलं आहे. आणि सॅटर्डे क्लबनी त्या दिवसापासून कधी आजपर्यंत पाठीमागे वळून बघितलं नाही. भिडे सर ज्या दिवशी आपल्याला सर्वांना फक्त त्यांचा देह सोडून गेलेले आहेत, पण विचार आपल्यामध्ये रुजवून गेलेले आहेत आणि त्या विचारांपासून हा रत्नागिरी चॅप्टर हा खरा सुरू झालेला आहे. तर खरोखर रत्नागिरी चॅप्टर माझ्यासाठी खूप एक मोठी आठवण आहे. आणि गेल्या 10 वर्षानंतर मला सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर आज पहिल्यांदा मी रत्नागिरी चॅप्टरची मीटिंग अटेंड करतो आहे. बऱ्याच दिवसांपासून यायचं होतं, लीडरशिप टीम बराच फॉलोअप घेत होती, पण संपूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी फिरावं लागतं, त्यामुळे टाईम डेट्स मॅनेज होत नव्हत्या. आणि शेवटी आज हा योग घडून आला. कालच मी चिपळूणच्या मीटिंगला उपस्थित होतो आणि आज तुमच्या सर्वांसोबत इथेही मला उपस्थित राहता आलं. खरं तर आपण सगळेजण इथे एका विचाराने आलेलो आहोत. काय विचार आहे आपल्या सगळ्यांचा? सगळ्यात पहिले प्रत्येक माणसाचा एक स्वार्थ असतो आणि जसं पहिले ज्यांनी कोणी सांगितलं की श्रीमंत हो ह्याच विचारांनी पहिले आपण आलेलो आहोत. जो कोणी जे सत्यता आहे ती आपण एक्सेप्ट करायची. काहीतरीच मी बोलणार नाही, मी एकदम तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मी काही असं स्पीकरसारखं भाषण देणार नाही आहे. काय खरं तर प्रत्येकाला ग्रो व्हायचं आहे हे हेतूनही खरं तर प्रत्येक ज्या मेंबरनी ज्या वेळेस तुम्हाला ज्यांनी कोणी सॅटर्डे क्लबबद्दलची माहिती दिली तर पहिली माहिती हीच सांगितली की सॅटर्डे क्लब माध्यमातून तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. आणि प्रत्येक माणसाला ग्रो व्हायचं आहे, प्रत्येकाला प्रगती हवी आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाला एक सॅटिस्फॅक्शन, समाधान हवं असतं आणि हे सगळे गोल्स आपले पूर्ण होतील. खरं तर ह्या मेन हेतूने प्रत्येकजण इथे जॉईन झालेला आहे. ही तर खरी वास्तुस्थिती, ही रिॲलिटी, बरोबर आहे का? असं कोणी आलं का सहज मूव्ही बघण्यासारखं एंटरटेनमेंटसाठी? नाही आलेलं. त्यानंतर इथे आल्यानंतर हा विचार तुमच्यामध्ये रुजवण्यात आलेला की एकमेकास सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. आणि कुठेतरी भिडे सरांचे विचार आपल्याला पटले म्हणून आपण या संघटनेसोबत आजपर्यंत आलाय नाहीत. इथे काही सिनियर मेंबर असतील, काही ज्युनियर मेंबर असतील, आज कोणी 1-2 गेस्ट असू शकतील, मला माहीत नाही जे काय असतील. पण कुठेतरी सर्वात प्रथम बघा तुम्ही की आपण एखाद्या व्यक्तीसोबत ज्यावेळेस अलाईन होतो, जोपर्यंत आपण अलाईन होत नाही ना तोपर्यंत पुढे काहीच शक्य नाही. ना तुमच्या रोजच्या फॅमिली लाईफमध्ये, ना बिझनेसमध्ये, ना बिझनेस पार्टनरसोबत. बघा की ज्यावेळेस आपले विचार जुळतात त्याच्याच नंतर पुढचा प्रवास सुरू होतो. तुम्ही बरेचशा वेळेस बघितलं असेल की काही फॅमिलीजमध्ये हजबंड वाईफचे विचार मिळत नाही आणि ज्यावेळेस विचार मिळत नाही त्याच्यानंतर पुढच्या स्टेजेस येतात. आणि आज आपण सगळेजण एका विचाराने इथे आलेलो आहोत आणि तो सगळ्यांचा एकच विचार आहे, म्हणजे की एकमेकास सहाय्यक होऊ आणि अवघे होऊ श्रीमंत. त्यामुळे आज आपण स्वतः खरोखर ह्या संघटनेमध्ये मेंबर झाल्यापासनं
किंवा आता काही इथे 6 महिने वर्ष 2 वर्षाचे पण मेंबर असू शकतील. आता तुषार सरांसारखे आमचे 2008पासून सॅटर्डे क्लबमध्ये आहेत, ते माझ्याहीपेक्षा सिनियर आहेत. तर आम्ही इतक्या वर्षापासून या संघटनेमध्ये का आहोत की काहीतरी आपल्याला दुसऱ्याला देता आलं पाहिजे. आणि निसर्गाचा नियम आहे, ज्यावेळेस आपण, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शेतामध्ये असं कधी होतं की 4 दाणे जर आपण टाकलेत तर काही 4च उगवतात का? मल्टिपल स्वरूपात. जर आपण एखाद्याला काहीतरी चांगलं दिलं, तो नेचरचा गुणधर्म आहे की तुम्हाला मल्टिपल स्वरूपातच मिळणार आहे. आणि खरं तर सगळ्यात प्रथम आपण इथे आलेलो आहोत तर काहीतरी प्रत्येकाला पहिल्यांदा देण्याच्या विचाराने आपण इथे काम केलं पाहिजे. ठीक आहे, स्वार्थ हा प्रत्येक व्यक्तीचा असतो, पण स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला साधता आल्या पाहिजे. तुम्ही जर जीवनामध्ये ह्या दोन्ही गोष्टी जर साध्य करू शकले तरच तुमचं पुढचं खरं आयुष्य जे हे चांगल्या प्रकारे जाऊ शकतं. आपलं स्वार्थ काय असतं प्रत्येकाचं की मला बिझनेस मिळाला पाहिजे, मी एखादी इन्क्वायरी जी पोस्ट केली त्याचे रेफरन्सेस मला मिळाले पाहिजे, एखादं माझं काम आहे ते काम माझं झालं पाहिजे, बिझनेस मिळाला पाहिजे, हा आपला स्वार्थ असतो. पण आपला दुसरा परमार्थ कुठं होतो माहिती का, की ज्यावेळेस आज उत्तम सरांसारखे इथे लीडर्स बसलेले आहेत की 5 वर्षानंतर आज समजा उत्तम सर इथे मीटिंगला आहे, सरांनी जो टेस्टिमोनियल दिला, सरांनी त्यांच्या कॅलिबरप्रमाणे त्यांच्या क्वालिटीप्रमाणे तिकडे स्वतःला प्रेझेंट केलं आणि त्या बेसवरती सरांना पुढच्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. हे सरांमधली क्वालिटी आहे, हे सरांनी एक्सप्लेन केलं. पण त्याचबरोबर उत्तम सरांसारख्या लीडर्सकडनं कोणता परमार्थ झाला की समोरच्या व्यक्तीला ग्रो करण्यासाठी कमीत कमी एक त्यांच्याकडनं सपोर्ट, सहकार्य एक त्यांच्या माध्यमातून त्यांना मिळालं. आणि खरं तर हे खरं परमार्थ आपल्या हातून घडत असतं की प्रत्येक वेळेस परमार्थ करताना असं नाही आहे की कुठेतरी मंदिरात जाऊन टाळकुटा, कुठेतरी डोनेट करा पैसे. परमार्थ हा तुम्ही प्रत्येक रोजच्या 1-1 मिनटाच्या घडामोडींमध्ये सुद्धा तुम्ही करत असतात, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आणि खरं तर उद्योजकीय परमार्थ जो आहे तो खऱ्या अर्थाने असाच परमार्थ घडत असतो की एकमेकाला कनेक्ट करून एकमेकाच्या प्रगतीमध्ये आपण कसं निमित्त बनवू, आणि ह्याच माध्यमातून खरं तर हा परमार्थ घडत असतो. त्यामुळे इथे तुम्ही आलेले आहात. मला एक सांगा, चिपळूण शहराची लोकसंख्या किती आहे? एकाला माहीत नाही? अरे काय, तुम्हाला एवढं तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे भारी भारी, एखादा 1 मिनिटात सर्च करतो. अरे काळजी नका करू, मी काय तुम्हाला कुठे पुढे आता नगरपालिकेचे इलेक्शन आहे उभं नाही करणार कुठे. एक टेंटेटिव्ह सांगा, 1,00,000-1.5 लाख असू शकते, बरोबर आहे. त्यातले उद्योजक किती असतील हो? किती असतील उद्योजक? हां, 10,000. रत्नागिरीमध्ये किती उद्योजक असू शकतील, छोटे मोठे सगळ्या प्रकारचे? बरं, असं आपण पकडू, चला समजा इथली पॉप्युलेशन 1-1.5 लाख आहे आणि त्यातले 10,000 तरी उद्योजक असतील, असं आपण टेंटेटिव्ह पकडूया. ह्या 10,000 उद्योजकांपैकी हे तुम्हीच 40-50 लोक का बरं इथे? का नाही आहे? बाकीचे लोक का नाही आहे? 10,000 जर उद्योजक असतील तर 10,000चे 50% 5,000 असले पाहिजे, 2,000 असले पाहिजे, 1,000 असले पाहिजे, 50सुद्धा नाही का? त्या परमेश्वराला माहिती आहे की तुम्हाला कधी आणि कुठे कनेक्ट करायचं, हे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ज्या अर्थी तुम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आलेले आहात, निश्चित तुमच्याकडनं काहीतरी चांगलं होणार आहे आणि तुम्ही स्वतःही काहीतरी चांगलं करणार आहे, यासाठी तुम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आलेले आहात. ही फक्त संधी हे तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आज सॅटर्डे क्लबमध्ये यांनी हजारो लोकांपर्यंत आत्तापर्यंत सॅटर्डे क्लब पोहोचवलेला आहे. बरेचसे इथे मागच्या वर्षी इथे इंजिनिअरिंग डे पण सेलिब्रेट झाला होता, बरोबर आहे. शेवटी योग्य ठिकाणी योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला तिथे तो परमेश्वर कनेक्ट करत असतो. ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे.
आणि कदाचित काय की आपण आहे ना सर्वजण प्रत्येक गोष्टी ना ह्या कॅज्युअली घेत असतो. ठीक आहे बा, मीटिंगला जायचं आहे, जाऊ, कोणी सोबत येतं आहे का? मग एखादा असतो ज्याच्यामुळं आलेलो असतो, मग त्याला विचारणार, अरे तू उद्या मीटिंगला जाणार आहे का? मग त्याला जर नसेल जमत तर ठीक आहे, नाही का, मग मी पण नाही जात. हा जनरल आपला सगळ्यांचा अशाच पद्धतीचा ॲप्रोच असतो. पण तुम्ही एक उद्योजक आहात, तुमच्या बिझनेसमध्ये मिळालेले पैसे सांगता का हो त्याला की तुझ्याबरोबर मीटिंगला आलो तो डन डील झाली, मला एक 50,000 रुपये मिळाले, 10,000 तुला ठेव. मग मीटिंगला जाताना काय विचारतात? स्वतः पहिले सर्व गोष्टी करायला शिकलं पाहिजे, कोणावरती डिपेंडन्स नाही राहिलं पाहिजे. जर मीटिंगला जाताना तुम्हाला सोबत हवा आहे, सगळ्या ठिकाणी सोबत हवा आहे, तर मग सगळ्या ठिकाणी तुम्ही पण कॉन्ट्रीब्युशन करा. सॅटर्डे क्लबमध्ये मिळालेल्या मीटिंगचं जो प्रॉफिट आहे तोही सोबत येणाऱ्यांना शेअर करा. आज समजा एखादा सॅटर्डे क्लबचं इव्हेंट आहे, मुंबई, पुणे, नाशिक, कुठे, नगर, धुळे, जळगाव, आणि त्या एखाद्या इव्हेंटमध्ये एखादी व्यक्ती जर येणार असेल आणि ती जर तुमच्या कामाची असेल आणि तुम्हाला वाटत असेल कुठेतरी की ह्या व्यक्तीला मी भेटू शकतो किंवा भेटलं तर मला निश्चित काहीतरी फायदा होऊ शकतो, पण आपल्या सोबत कोणी नसल्यामुळे काय करतं की आपण निघायची तयारीसुद्धा करत नाही. आणि तिथेच आपलं जे यश आहे हे तिथेच थांबतं. शेवटी ऑपॉर्च्युनिटी मिनटाला येत असतात, त्या तुम्हाला फक्त आणि फक्त त्या ऑपॉर्च्युनिटीचं, त्या संधीचं सोनं करावं लागतं. आणि आज आपण सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा वेळेस चला बा जाऊ मीटिंगला, आज काही काम नाही आहे, आज काय समजा फ्रायडे, ठीक आहे आता विकेंडच आहे. काहींना तर असं वाटतं की चला लग्नानंतर ब्लेझर घालायला मिळालं, काहींचं असंही असतं, काहींचं असं असतं काही नाही मस्त 5 स्टार व्हेन्यू आहे, चला ब्रेकफास्ट करून येऊ, असा ॲप्रोच असतो काहींचा. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, आम्हाला खूप साऱ्या लोकांना आम्ही ऑब्झर्व करत असतो. सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला येताना पूर्वतयारी करून यायचं. पूर्वतयारी काय करायची? एखादा म्हणालं सर मग आता काय जिममध्ये जाऊन येऊ का? तुमच्या बिझनेसमध्ये सध्या काय अडचणी आहेत ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. की माझ्या बिझनेसमध्ये सध्या मला फायनान्सची अडचण आहे, मला एम्प्लॉईची अडचण आहे, मला एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम मिळतं आहे, मला तिथला एखादा कनेक्ट हवा आहे. काहीतरी तुमच्या बिझनेसमध्ये दररोज काही ना काही लागत असतं तुम्हाला, आणि काही ना काही अडचणी. असं कोणी आहे का इथे की त्याला अडचणच नाही? हो, आहे कोणी? कोणीच नाही आहे. प्रत्येकाला काही ना काही ज्याच्या त्याच्या परीने अडचण. मीन्स त्यांना त्या गोष्टीचा जर सपोर्ट मिळाला, त्या गोष्टीची माहिती मिळाली, तो कनेक्ट मिळाला, ते फंडिंग मिळालं, तर निश्चित त्यांचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. अशा प्रकारच्या दैनंदिन बिझनेसमध्ये दररोज काही ना काही गोष्टी आपल्याला लागत असतात. आणि आपण काय करतो की जनरली मीटिंगमध्ये आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, तो काय बोलला, आणि मग मी त्या पद्धतीने आपण स्वतःला बोलत असतो, सांगत असतो. त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. तुमच्या बिझनेसमध्ये जे प्रॉब्लेम आहे हे त्याच्या बिझनेसमध्ये नाही आहे, तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. तर तुम्ही मीटिंगमध्ये आल्यानंतर स्पेसिफिक तुम्ही सांगितलं पाहिजे की मला हा माझा स्पेसिफिक आस्क आहे की मला ही गोष्ट हवी आहे. आणि ती गोष्ट जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक मीटिंगमध्ये तोच आस्क तुम्ही मागितला पाहिजे. आपण काय दररोज नवीन शोधत असतो. दररोज असं वाटतं आज हे मागून पाहू, उद्या ते मागून पाहू, परवा ते मागून पाहू. आपल्या मनात असं बुफे चालू असतो एकदम लाईनशीर. काय खरं तर आपण स्वतः पहिले विचार करायला हवा की माझ्या बिझनेसमधलं सगळ्यात मोठं चॅलेंज काय, आणि त्याच्यावरती जर मला सोल्युशन जर इथून मिळालं तर 100% मला फायदा होईल. आणि माझा बिझनेस, मी ज्या हेतूने तिथे गेलेलो आहे तो हेतू माझा साध्य होईल. आज जर आपण ह्या प्रकारे जर समजा विचार करून जर सॅटर्डे क्लबच्या ह्या प्रत्येक मीटिंगला जर आलो आपण, तर ह्या मीटिंगला आल्यानंतर रवींद्र सर तुमचा हात दुखू शकतो पण मी बोलायला थांबू नाही शकत. हां
ते काल मला बोलत होते की सर काय तुम्ही म्हणे इतकं बोलतात फास्ट, म्हणजे माझा हात दुखायला लागला, तुम्ही बोलून कसे थकत नाही म्हणे. काय मी यांना लंचपर्यंत सुद्धा थांबवू शकतो, यांची तयारी असेल तर डिनरपर्यंत पण घेऊन जाऊ शकतो. तर आपण ह्या मीटिंगमध्ये आल्यानंतर जर आपला स्पेसिफिक आस्क जर आपण इथे सांगू शकलो, बरं तो आस्क तुम्हाला समजा तुमच्या चॅप्टरमधून कदाचित मिळणारसुद्धा नाही, तर तो तुम्ही तुमच्या ग्रुपवरती मेसेज टाईप करून तो आपल्या ग्रुपवरती शेअर करायला हवा. त्याच्यानंतर पुढचे 2-4 दिवस वाट बघितली पाहिजे की कुठून मला काही कनेक्ट होतो का. कारण की तो केलेला मेसेज त्या ग्रुपवरती शेअर, आपली लीडरशिप टीम, एक महाराष्ट्राचं बिझनेस इन्क्वायरी नावाचं एक ग्रुप आहे सगळ्या लीडर्सचा. संपूर्ण लीडर्स महाराष्ट्रातले ते एका ग्रुपवरती आहेत. त्या ग्रुपवरती फक्त पदाधिकारी आहेत, दुसरं मेंबर कोणीही नाही. जर तुम्हाला तिथून रेफरन्स नाही मिळाला तर तो मेसेज आपली लीडरशिप टीम तिकडे पोस्ट करत असते आणि कदाचित रत्नागिरी कोकणामध्ये तो एखादा कनेक्ट तुम्हाला नाही मिळणार, पण तो महाराष्ट्रात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपल्याकडे मिळणार नाही. 100% तुम्हाला तो कनेक्ट मिळणार म्हणजे मिळणार. आणि जर नाही तुम्हाला मिळाला तर तुम्ही लीडरशिप टीमसोबत कम्युनिकेशन करायला हवं की सर माझा हा स्पेसिफिक आस्क आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून मागतोय, तर मला अजून काही मिळत नाही. तर लीडरशिप टीमला माहीत असतं की कुठे कुठे कोण कोण उद्योजक कसे कसे आहेत, ते त्यांच्यापरीने सुद्धा प्रयत्न करतात. कदाचित नाही झालं तर आमच्यापर्यंत येतात ह्या गोष्टी, आम्ही लगेच आमच्या परीने काही ना काही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. सांगायचा मेन हेतू काय की आपण सॅटर्डे क्लबमध्ये आलो कशासाठी आहे, फक्त आणि फक्त बिझनेस करण्यासाठी. पहिला एम तो आहे, नंतर बाकीच्या गोष्टीत. जर ज्यावेळेस तुम्ही ह्या स्पेसिफिक गोष्टी ज्यावेळेस मागाल, मी तुम्हाला आज सांगतो की पुढच्या 3 वर्षामध्ये तुमचा बिझनेस नाही ग्रो झाला ना, तर तुमची संपूर्ण फी माझ्याकडनं घेऊन जायची. बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती गेलेलो आहे ना, त्याची ताकदच आपल्याला लक्षात येत नाही की नेमकी इथे करायचं काय. आणि शेवटी कसं आहे की आमचे लीडर्स पण नवीन असतात, कारण की हे सगळं व्हॉलंटरी काम करावं लागतं. यांना काही कोणत्याही प्रकारचं मानधन मिळत नाही, त्यामुळं लिमिटेशन्स असतात. दर 2-2 वर्षाला 1-1 वर्षाला काही लीडर येतात, बघतात अरे हे तर सोपं नाही आहे. सुरुवातीला मजा वाटते एखाद्या गोष्टीची पद घेण्यापुरता, पण 4-6 महिने झाल्यानंतर कळतं की आमच्यासारख्यांना कशाप्रकारे सगळं रिपोर्ट पाठवावा लागतो, कसं रिपोर्टिंग होतं, आमचं कसं लक्ष असतं, बाकीचे लोक कसे येतात वरतून. आणि मग काही लीडर्स त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस लीडरशिप सोडून देतात. त्यामुळे नवीन नवीन लीडर येत असतात. कदाचित काही नवीन लीडर्सलासुद्धा एवढी डीपमध्ये माहिती नसते. यासाठी आपण कम्युनिकेशन जे आहेत लीडर्सच्या माध्यमातून जरी केलं आणि लीडर्सकडनं जरी कधी तुम्हाला असं एखाद्या गोष्टी तुमच्या फुलफिल नाही झाल्या, आमच्यासारखे लोक हे 24/7 तुमच्यासाठी ॲवेलेबल आहेत. माझा नंबर सगळीकडे आहेत. असं काही नाही की माझा काही मोदीसारखा नंबर मिळणार नाही, असं काही नाही प्रकार. काय सगळ्यांकडं सगळ्या गोष्टी आपल्याकडे ओपन आहे आणि आपल्याकडं सगळ्यांना डायरेक्ट ॲप्रोच आहे. असं काही नाही की पदाधिकारी आहे मी कसा फोन करू, काही पदाधिकारी नाही. या मिटिंगच्या 1.5 तासापुरतं मी पदाधिकारी, या हॉलच्या बाहेर गेल्यानंतर मी तुमच्या सगळ्यांचा बिझनेस मित्र. त्यामुळे ह्या मीटिंगपुरतंच मी फक्त जो कोणी पदाधिकारी, नंतर आपण सगळे एकमेकाचे बिझनेस मित्र. एकमेकासाठी आपण काय करू शकतो यासाठीच आपण इथे आहेत. आज आता तुम्ही तुमच्या चिपळूणमध्ये जो काही व्यवसाय करताय, हा व्यवसाय तुम्ही पूर्ण पुढचे काही वर्ष करणारच आहे, पण याच्या व्यतिरिक्त काय. मग तुम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आलेले आहेत, जर नसते आले तरी तुम्ही बिझनेस करणारच होते. जर तुम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आलेले आहेत तर तुम्ही तुमचा बिझनेस इतर शहरांमध्ये कसा पोहोचू शकता याच्यावरती तुम्ही विचार करायला हवा. आज काय सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, ट्रॅव्हलिंग पण फार इझी झालेलं आहे. ठीक आहे, थोड्याफार भागांमध्ये रोड्स खराब आहे, पण सगळीकडं फ्लाईटची सुविधा आहे. ट्रान्सपोर्टेशन तुमचं जर मालाची देवाणघेवाण असेल तर ट्रान्सपोर्टेशन खूप आता हल्ली एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे. पूर्वीसारखं काही राहिलं नाही आहे. लोक सगळ्या जगभर व्यवसाय करताय, आपण आपला महाराष्ट्रात तरी का नाही करायचा. आणि जर तुम्ही तुमचा व्यवसाय जर एका शहरामध्ये करताय आणि अनेक शहरांमध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टसारखं दुसरं माध्यम नाही. का नाही तुम्ही म्हणा सर असं काही नाही हो. आत्ता आम्ही गुगलवर सर्च केलं ना, सगळं कळतं कुठे काय.
इथं कोणी आहे का आय टीवाले? सर बरोबर आहे, गुगलवर सगळं कळतं. गुगलने अजून शोध लावला का हो की हा व्यक्ती जेन्युइन आहे? जरी तुम्हाला गुगलवरती त्याचे रेटिंग दिसतील, पण ते रेटिंगसुद्धा तुम्हाला माहिती की कसे घेता येतात, की त्या रेटिंगच्या भरोश्यावर आपण पूर्ण सगळ्या गोष्टी करू शकतो का? नाही करू शकत. जर आज तुम्हाला समजा वेगळ्या शहरांमध्ये जायचं आहे, तुमचा एखादा प्रॉडक्ट पाठवायचा आहे, तुम्हाला समजा तुमचं प्रोडक्शन कॅपॅसिटी खूप जास्त आहे आणि तेवढा सेल तुमचा समजा इथे होत नसेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या शहरांचे ऑप्शन्स ओपन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्यावेळेस तुम्ही बिझनेस घेऊन जाणार त्यावेळेस जेन्युइन लोक कुठून शोधणार? कुठून शोधणार? तुम्हाला हेच माध्यम आहे, दुसरं काय माध्यम आहे? पण मग त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये तुमचे कनेक्ट्स वाढवावे लागतील. आणि तुम्ही जर वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये जर मीटिंगला गेलात, तर इतर लोक कशा प्रकारे बिझनेस करता ह्यासुद्धा गोष्टी शिकायला मिळतील. आणि आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये कसं असतं की आपल्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा हुशार कोणी नाही, असं आपल्याला वाटतं. पण ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या बिझनेसमधल्या एखाद्या टॉपच्या उद्योजकाला आपण जाऊन भेटतो, ऐकतो, त्यानंतर कळतं की आपण कुठे. बाकी तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की माझ्यासारखा हुशार दुसरा कोणीच नाही. बरोबर आहे? सगळ्यांच्या बाबतीत असं काही वेगळं काही नाही. जर एखादा तुमच्या बिझनेसमधला असे टॉपचे कोणते 5 उद्योजक हे प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. सर काय बोल बिंदास काय तुमचे आहे काय बिझनेस कोच, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की भारतातले पहिले टॉपचे 5 कोच कोणते, जगातले पहिले टॉप 5 कोच कोण आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि तुम्ही त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करायला हवा. आणि तुम्ही एक ऑब्झर्व करत राहिलं पाहिजे की यांचा हा जो सक्सेस हा कशा प्रकारे मिळाला. आणि जास्त डोकं न लावता कॉपी पेस्ट करायचं. कारण की जे अनुभव त्यांनी घेतलेत त्याला त्या सगळ्या स्टेप्स माहिती आहे, ते सगळे खास खळगे माहिती आहे. आपल्याला रेडीमेड मिळतं आहे. आज समजा तो 100 कोटीवर आहे, आपण 1 कोटीवर आहे, 10 कोटीवर तो पोचू. त्यामुळे आपल्या बिझनेसमधले सर्वात टॉपचे उद्योजक कोण आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि कधीही आपण त्याचा विचार करत नाही. आपण जनरली इतरच गोष्टी बघत असतो. आपल्याला असं समोर फक्त टाटा, अंबानी अशीच नावं दिसत असतात. पण समजा एखादं प्रॉडक्ट आहे, एखाद्या कंपनीने डेव्हलप केलं आहे आणि आज मार्केटमध्ये ते नंबर 1ला चालतं आहे, तर त्यांची स्ट्रॅटेजी काय, हे त्या आज त्या लेवलला कसे पोचले, याचा जरी तुम्ही स्टडी करू शकले ना, तरी निश्चित तुमच्या बिझनेसला काही ना काही फायदा होईल. आता मी काल आमचे थेटे साहेब आम्ही बसलो होतो, शेटे साहेब आम्ही की, आणि फर्निचरचा विषय निघाला. आणि काल चिपळूणच्या एका मेंबरकडं ते बोलले की सर 5 मिनटं माझ्याकडे येऊन जा. त्यांच्या शॉपमध्ये मी जाताना व्हिजिट केली आणि ते शॉप सगळं बघितलं आणि त्यांना सांगितलं की हे जे काही तुम्ही सगळे प्रॉडक्ट ठेवलेत, मी तुम्हाला याच्यापेक्षा चांगले कनेक्ट्स करून देतो. आता कदाचित 1000 व्यक्ती 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जर मला येऊन भेटला असता, तो आज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी राहिला असता. त्याच्यामुळं बिझनेसमध्ये आपण वेळ अजिबात वाया घालवला नाही पाहिजे. आणि बिझनेस करत असताना प्रत्येकाच्या एज फॅक्टरप्रमाणे विचार करा की तुमचं वय किती आहे आणि अजून तुम्ही किती वर्ष काम करणार आहे. जर तुमच्याकडं मोठा टाईम आहे तर तुम्ही फार फास्ट काम करू शकता. तुमच्याकडं पुढचा वेळ कमी आहे, कारण की आपल्याला शेवटची डेडलाईन माहीत नाही आहे काय. पण आपल्याला एक जनरली प्राण्यांसारखं आपलं आयुष्य नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आपले ऑर्गन्स 60-70 नंतर कसे काम करतात आणि आज आपलं एज फॅक्टर काय, त्या पद्धतीने बिझनेसच्या स्टेप्स आपण उचलल्या पाहिजे. मी बरेचसे यंग बघतो उद्योजक, खूप त्यांच्यामध्ये क्वालिटी खूप चांगल्या आहेत, पण फालतू टाईमपास, फक्त टाईमपास चालू असतो. सॅटर्डे क्लबमध्ये आले की 4-2 मित्र जमता, मीटिंग झाली का एका कोपऱ्यामध्ये हसी मजाक चालू असते. आपण इथे बिझनेस करण्यासाठी आलेलो आहे. इथे आपण कट्ट्यावर बसून जे करतो तेच जर इथं केलं तर तुमचं हेतू साध्य नाही होणार.
आणि काही दिवसानंतर तुम्ही सांगणार काय ते मी होतो त्या क्लबमध्ये, मला काय फायदा नाही झाला. अरे तू केलं काय तिथे जाऊन, हा प्रश्न पहिले स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे आज सॅटर्डे क्लबमध्ये इतक्या मोठ्या संधी आहे. आणि पूर्वी कसं असायचं की एक कुटुंब असायचं, एका कुटुंबामध्ये एकच कुटुंब प्रमुख काम करायचा, तरी संपूर्ण घर व्यवस्थित चालायचं. हल्ली तसं नाही राहिलं. हल्ली बघा तुम्ही की प्रत्येक कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती काही ना काही हाऊसवाईफ जरी असेल तरी घरून काय ना काही करण्याचा प्रयत्न करतात. काळाची गरज आहे की सगळ्यांना काम करणं गरजेचं आहे. कारण की हल्लीचे जे फंड्स आहे, लाईफस्टाईल आहे, ह्या इतक्या बदललेल्या आहे. पूर्वी ह्या गोष्टी चैनीच्या वाटायच्या आणि आज गरजेच्या झालेल्या आहे. पूर्वी आपल्याला असं वाटायचं गाडी म्हणजे ही चैनीची गोष्ट आहे, मोबाईल म्हणजे काय. पण आज काळाची गरज आहे. आज तुम्हाला लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे, तुम्हाला मोबाईलची गरज आहे, गाडीची गरज आहे, ट्रॅव्हलिंग तुम्हाला करावं लागतं. आज तुमच्याकडे कॉम्प्युटर पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, ही काळाची गरज आहे. हा खर्च ॲटोमॅटिक सुरू झाला. आज आपल्याकडे वेळ नाही आहे. आज आपण प्रत्येक वेळेस शॉपिंग करायला मॉलमध्येच जातो का, की एकाच वेळेस सगळ्या गोष्टी मिळतात, 4 दुकानं फिरायची आवश्यकता नाही. ह्या काळाप्रमाणे आपल्याला शेवटी तसं वागावं लागतं, तसं डेव्हलप व्हावं लागतं. त्यामुळे झालं काय की प्रत्येकाचे खर्च खूप वाढलेत. आणि पूर्वी कसं असायचं की एक बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन तेवढी नसायची, दुकानं कमी असायचे, शोरूम्स कमी असायचे, मॅन्युफॅक्चरर्स कमी असायचे. हल्ली अशी कोणती फील्ड उरलेली नाही की ज्याच्यामध्ये मुबलक कोणी मॅन्युफॅक्चरर्स नाही, ट्रेडर्स नाही. आज एक गोष्टी घ्या, 100 लोक मिळतात लगेच. मग याच्यामध्ये आपला बिझनेस कसं टिकून ठेवणार, आपले खर्च कसे आपण पुढचे भागवणार. जर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर आपल्याला 2च पर्याय शिल्लक आहे. एक तर आपला जो सध्याचा बिझनेस सुरू आहे त्याच्यासोबत जॉईंटली दुसरा कोणता बिझनेस मी सुरू करू शकतो, किंवा मी माझाच बिझनेस जॉईंट व्हेंचरमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये कसा एक्सपांड करू शकतो. हे 2च पर्याय सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे की जे पटकन फास्ट होऊ शकता, ज्याच्यामध्ये सक्सेस रेशो जास्त आहे. सक्सेस रेशो कसं आहे, जर आज तुम्ही एक जो बिझनेस करताय त्या बिझनेसमधली तुम्हाला संपूर्ण माहिती आहे आणि तुम्ही जर एखाद्या आणखीन मोठ्या सेम बिझनेसमधल्या उद्योजकासोबत जर तुमचं जॉईंट व्हेंचर केलं तर फेल्युअरचे चान्सेस फार कमी आहे. किंवा एखादा वेगळा बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्या बिझनेसमधला तो एका स्टेजला टॉप लेवलला आहे आणि तुम्हाला अशा काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे की तुमची स्ट्रेंथ काय आणि समोरच्याचे विकनेसेस काय. ह्या 2 गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टी जर तुम्ही ओळखू शकले तर तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही कुठेही फेल होऊ शकत नाही. आपल्याला असं वाटतं काय यांची कंपनी खूप मोठी आहे, खूप मोठा टर्नओव्हर आहे, त्यांना काय गरज आहे माझ्यासारख्याची. पण असं नसतं. त्यांच्यासुद्धा काही अडचणी असतात आणि त्यांचेसुद्धा काही विकनेसेस असतात. हे तुम्ही जाऊन भेटून 2-4 वेळेस ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. आणि हे जर तुम्ही ओळखू शकले आणि अशा व्यक्तीसोबत जर तुम्ही जॉईंट व्हेंचर केला, त्याच्यामध्ये ज्यावेळेस ज्याचे विकनेसेस असतात आणि त्याला ज्यावेळेस कळतं आणि हे तुम्हाला त्याला सांगता पण आलं पाहिजे की यामध्ये माझी एक्सपर्टीज आहे, मी तुम्हाला ही गोष्ट देऊ शकतो, ह्या गोष्टीमुळे तुमचा असा फायदा होऊ शकतो, हे ज्यावेळेस तुम्ही त्याला पटवून द्याल तिथे तुमचं जॉईंट व्हेंचर झाल्याशिवाय राहू शकत नाही. पण आपण काय जॉईंट व्हेंचर करायला फक्त असं पत्त्यासारखं टाकून बघतो, लागला तर लागला, असे जॉईंट व्हेंचर नाही होत. जॉईंट व्हेंचरमध्ये एकमेकाचे एक्सपर्टीज कळणं गरजेचे आहेत आणि त्या एक्सपर्टीज तुम्ही इथे वारंवार मिटिंगमध्ये भेटतात, वारंवार एकमेकाला भेटतात. एकमेकाला तुम्ही ऑब्झर्व करा की हे समोरच्या व्यक्तीची स्ट्रेंथ काय आहे, आज माझ्याकडं काय की जे मी त्याला देऊ शकतो, आज त्याच्याकडं असं काय की जे मला मिळू शकतं, तर त्याच्यामुळे माझा बिझनेस हा ग्रो होऊ शकतो. हे जर तुम्ही सगळं ऑब्झर्व जर करू शकलेत ना तर 100% तुमचे जॉईंट व्हेंचर होतील. आणि आज तुम्हाला बिझनेस ग्रो करण्यासाठी सगळ्यांना जॉईंट व्हेंचरशिवाय पर्याय उपलब्ध नाही. आज आम्ही सांगतो तुम्हाला, मी 2-4 एक्झाम्पल सांगतो. इथे उत्तम पाटील सर उपस्थित आहे. उत्तम सरांची माझी ओळख सॅटर्डे क्लबच्या मेंटोरिंग सेशनमध्ये झालेली. त्यावेळेस मी सॅटर्डे क्लबमध्ये नवीन होतो आणि उत्तम सर पण रिसेंटली जॉब करत होते. जॉब सोडून ते बिझनेसमध्ये आले होते
आणि सॅटर्डे क्लबचा जो मेंटरिंग प्रोग्राम असतो, ट्रेनिंग प्रोग्राम, तो एक वर्षाचा त्यावेळेस कोर्स असायचा. आता आपल्याकडं 6 महिन्याचा आहे. आम्ही तो 1 वर्ष तो कोर्स ज्यावेळेस मी जॉईन केला, दर महिन्याला त्याचं एक सेशन असायचं. त्या सेशनमध्ये आम्ही भेटायचो आणि तिथे आमची ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर वर्षभरानंतर आमची मैत्री झाली. आणि ती मैत्री झाल्यानंतर पुढचे 4 वर्ष आम्ही फक्त मैत्री केली, बाकी काहीच केलं नाही. 1% आम्ही बिझनेसवर बोललो नाही, कारण की त्यावेळेस आम्हालाही तेवढं नॉलेज नव्हतं. आता तुम्ही जरी हे सगळं काही प्रेझेंटेशन बघितलं, मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी बिझनेस चालू केलेला आहे. आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात 3 स्टेटमध्ये काम करतो आहे. ज्यावेळेस उत्तम सरांसोबत ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर नंतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर आता ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून झालं. आज आम्ही दोघांनी कर्नाटकमध्ये ते फ्लोरिंगमध्ये एक्सपर्ट आहे, आम्ही फर्निचरमध्ये आहेत. आणि कर्नाटकमध्ये आम्ही 1 वर्षभरापूर्वी आम्हाला 1-2 चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. ते तिथे सगळं रेपो बिल्ड होता उत्तम सरांचा. कर्नाटकमध्ये मी कधीही गेलेलो नव्हतो, पण तिथे फर्निचरचे काही प्रोजेक्ट्स होते. मला एक दिवस सरांनी फोन केला की सर चलता का माझ्यासोबत. म्हटलं कुठे. म्हणे असं असं. म्हटलं येतो. मी कधीही शक्यतो ट्रेननी प्रवास करत नाही आणि मला बळजबरीने मी म्हटलं आपण बाय रोड जाऊ. नाही म्हणे, तुम्हाला माझ्यासोबतच यावं लागेल, मी सांगाल तसंच करावं लागेल. आता धंदा करायचं म्हटलं की फ्लेक्झिबल व्हावं लागतं. काय तिथे असं चालत नाही आपल्याला. गेलो उत्तम सरांसोबत, सगळं बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांना सांगितलं की इथे जे जे व्हेंडर्स आलेले आहेत ह्यांच्यापेक्षा टॉप क्वालिटीचं फर्निचर आपण इथे देऊ शकतो. आणि आम्ही दोघांनी त्यावेळेस रिस्क घ्यायची ठरवली आणि तिथे एक 5 लाख रुपयाचा मॉकअप आम्ही तिथे लावला. ते पैसेसुद्धा उत्तम सरांनीच लावले. आणि तुम्हाला सांगतो 7 कोटी रुपयाचा बिझनेस आम्ही गेल्या 11 महिन्यामध्ये केला. आता फ्लोरिंग्समध्ये ते एक्सपर्ट होते, फर्निचरचा त्यांचा दूर संबंध नव्हता. मी त्यांना सांगितलं की सर बिलिंग हे तुमच्या कंपनीच्या नावाने होईल आणि तुमची कंपनी समोरच्या कंपनीसोबत बिलिंग कराल, कारण की त्या समोरच्या कंपनीला तुमच्या कंपनीबद्दल माहिती आहे, माझ्या कंपनीबद्दल ते पूर्ण ब्लँक आहे, त्यांना काही माहीत नाही. मला माझ्या नावाचं काही नाही. शेवटी बिझनेसमध्ये ना, शेवटी तुमच्या खिशात पैसे आले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आपण आहे ना कधी नावाच्या खूप पाठीमागे लागतो आणि ना थोडंसं मन आहे ना मोठं करावं लागतं बिझनेसमध्ये. एखाद्याला मोठं म्हणावं लागतं, मोठं करावं लागतं. त्यावेळेस उत्तम सरांना सांगितलं की तुम्ही असंच ते नाही बोलले सर, तुम्हाला मी फक्त कनेक्ट करून दिलेलं आहे. म्हटलं कनेक्ट नाही, मी पैसे कमवणार आहे, तुम्हाला पण पैसे मिळाले पाहिजे. आणि हे ज्यावेळेस आमचे विचार एकमेकाला पटले, आवडले, आमची मैत्री अजून स्ट्रॉंग झाली आणि माझ्या कंपनीचा टर्नओव्हर ग्रो झाला, माझ्या कंपनीमुळं त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर ग्रो झाला आणि तिथे एक चांगला रेपो बिल्ड झाला. आणि आम्ही ते कर्नाटकमध्ये आता आम्ही 6 डिस्ट्रिक्टमध्ये काम करतो आहे. आणि आता आम्ही गुजरात दमन सरकारसोबत सेम मॉडेल तिकडे टाईप केलं. आता आम्ही गुजरातच्या दमन सरकारसोबत पण काम करतो आहे. ह्या अशा गोष्टी सॅटर्डे क्लबमध्ये मी तुम्हाला हे एक्झाम्पल का दिलं, मी स्वतःचंच दिलं आणि हे लाईव्ह आहे तुमच्यासमोर. आज ह्या मीटिंगमध्ये त्यांना का घेऊन आलो की त्यांचे बिर्ला, महिंद्रा अशा ठिकाणी वेगवेगळे कनेक्ट्स आहे त्यांचे. आज तुम्ही त्यांना सांगा, आज एशियातला सगळ्यात टॉपचे आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर आहे, जर माहीत असेल तर. आज त्यांच्यासोबत ते काम करता. आनंद महिंद्रांची पर्सनल कॅबिनचे फ्लोरिंग्स त्यांनी केलेले आहेत. आज तुम्ही बिर्ला ग्रुपमध्ये त्यांना काही सांगा, पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सगळं काम त्यांचं चालू आहे. असे कनेक्ट्स त्यांच्याकडे आहेत. ते आज त्यांना शक्य नव्हतं. मी त्यांना म्हटलं नाही सर तुम्ही या. मी त्यांना इथे यासाठी आणलं की आज त्यांचे कनेक्ट्स जसं त्यांनी 5 वर्षापूर्वी सरांना कनेक्ट केलं. शेवटी एक माणूस आहे ना तुम्हाला सॅटर्डे क्लबमध्ये हा शोधता आला पाहिजे. आणि आपले अजित मराठे सर नेहमी सांगता की तुम्ही जर एक असा जर व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात शोधू शकले ना, तर तुमच्या प्रगतीपासून कोणी रोखू शकत नाही. आणि आपण नेहमी म्हणतो ना की कोणीतरी गॉडफादर आहे. असा गॉडफादर तुम्हाला कोणी ना कोणी इथे कधी ना कधी भेटत असतो. फक्त आपली नजर तशी असली पाहिजे, आपलं लक्ष तसं असलं पाहिजे. आपल्याला काय सगळ्यांना खूप शॉर्ट टाईममध्ये सगळं पाहिजे असतं, खूप शॉर्ट टाईममध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल की आता सगळ्यांना 2020 मॅच आवडते. पहिले तर कसं आहे, जे टेस्ट मॅचेस चालायच्यात आणि त्याच्यानंतर 50-50 आलं.
पण तुम्ही बघत असाल की 2020 मॅचेसमध्ये फास्ट स्कोअर करण्यामध्ये विकेट्स खूप पटकन पडतात. तसं आपल्या बिझनेसमध्ये पण खूप जास्त तुम्ही असं 2020 मॅचेससारखं नका बघू. थोडेसे पेशन्स ठेवा. मिळेल, खूप चांगलं मिळेल, पण थोडासा टाईम द्यावा लागेल. आणि जे काही मिळवाल ना, हे लाँग लाईफ असलं पाहिजे. अशा प्रकारे इथे विचार करा तुम्ही. ह्या संघटनेमध्ये खूप साऱ्या संधी इथे उपलब्ध आहे. आज मध्ये एक जॉईंट व्हेंचर आम्ही केलं. नवी मुंबईमध्ये एक EN पाटील असोसिएट म्हणून CAची सर्वात मोठी फर्म आहे. तुम्ही आत्ता जरी गुगल केलं तरी तुम्हाला समजेल. 250 लोकांचा फिजिकल स्टाफ तिथे बसलेला आहे. 250 CA त्यांच्याकडे आहेत. एका फ्लोअरवरती ऑफिस आहे त्यांचं मुंबईतल्या प्राईम लोकेशनला. ते आपल्या सॅटर्डे क्लबचे इलिट मेंबर आहे. आणि ह्या उज्ज्वल लांडगे सरांना एक दिवस उत्तम सरांनी माझी भेट करून दिली आणि असंच त्यांच्यासोबत थोड्या वर्षभरामध्ये माझी त्यांची मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सर मला नाशिकमध्ये माझं ऑफिस आता एक्सपांड करायचं आहे. आणि मोठी CAची फर्म आहे ती, नवी मुंबईतली नंबर 1ची आहे. 13 टॉपचे CA त्या फर्ममध्ये आहेत. आणि मग त्यांना बोललो की सर तुम्ही नाशिकचा काय विचार करताय, तुम्हाला मी संगमनेरमध्ये कनेक्ट करून देतो. तर त्यांना असं वाटलं की मी आज नवी मुंबई इतका क्रीम एरियामध्ये आणि मी इकडं संगमनेर तालुका लेवलला कसं जायचं. मी त्यांना सांगितलं समजून की सर हे तुमचं बिझनेस मॉडेल असं नाही, अशा प्रकारे होऊ शकतं. शेवटी प्रत्येकामध्ये काहीतरी एक्सपर्टीज असते. CA त्यांना अकाउंटिंग, बॅलन्सिंग ह्या सगळ्या गोष्टींवरचा अभ्यास असतो. म्हणून त्यांना ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्याच माहीत असतं असं नाही आहे. त्यावेळेस त्यांना मी सजेशन दिलं की सर तुम्ही संगमनेरला या. तिथे आपले संगमनेरचे रिजन हेड आहेत सागर हसे सर. ते टॅक्स कन्सल्टंटची फर्म आहे. त्यांच्याकडे 50-60 जणांचा स्टाफ आहे. तुमचं डिजिटल सगळं काम होऊ शकतं. तुम्हाला आवडलं तर पुढे जा. आता माझ्या आग्रह खातर, माझ्या शब्द खातर नाही कसं म्हणायचं. आणि बळजबरी जी म्हणतो आपण, ते आले एक दिवस त्यांचे 3 पार्टनर घेऊन. आणि गाडीतनं खाली उतरायच्या आधी गाडीमध्ये त्यांनी ठरवलं की आपण फक्त वरती जाऊन बघून घ्यायचं आणि डिसिजन कोणताही द्यायचं नाही. आपण सांगायचं की मुंबईत आल्यानंतर आपण तुम्हाला कळू. आणि ते जसंही वरती गेले ते ऑफिस त्यांचं बघितलं. 2,500-3 हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस, तो स्टाफ, ते काम करायची सिस्टीम. त्यांना आश्चर्य वाटलं की तालुका लेवलच्या ठिकाणीसुद्धा इतकं चांगलं काम हे लोक करताय. आणि त्याच दिवशी त्याच मिनिटाला त्यांना सांगितलं की सर आम्ही तुमच्यासोबत काम करायला रेडी आहे. लगेच त्यांनी ड्राफ्ट बनवलं आणि ऑफिशियली जॉईंट व्हेंचर झालं. आता हे जे जॉईंट व्हेंचर झालं, मुंबईतल्या माणसांनी संगमनेरसारख्या ठिकाणी जॉईंट व्हेंचर केलं. का केलं असेल बरं? याचं कारण समजू शकतो कोणाला? का केलं असेल? ज्याच्याकडे ऑलरेडी 200-250 लोकांचा स्टाफ आहे, ऑलरेडी सगळा वेल नोन सेटअप आहे, सगळ्यात टॉप लेवलला आहे, तरी खाली एक त्यांच्यासाठी छोटा झाला. तरी का केलं असं? त्यांच्याकडे जेवढ्या फाईल्स येतात तर त्यांना आणखीन स्टाफची तिथे मुंबईमध्ये कसं आहे, जागेला खूप जास्त पैसे लागतात. ती जागा रेंटनी घ्या, परचेस करा. मुंबईत असणारा जो स्टाफ आहे त्याची सॅलरी खूप हाय सॅलरी असते, कारण की मुंबईतले खर्च त्या प्रमाणात आहे. आज एक प्रत्येक गोष्टीचं आहे ना एक फी स्ट्रक्चर ठरलेलं असतं की GST रिटर्न फाईल करायचे ते किती पैसे घ्यायचे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचे ते किती पैसे घ्यायचे, एक CAची फी वर्षभराची किती असते टर्नओव्हरप्रमाणे हे ठरलेलं असतं. म्हणून असे खूप जास्त पैसे नाही घेत आहेत. प्रत्येक बिझनेसमध्ये ठरलेल्या फिगर्स असतात. पण आज ह्या जॉईंट व्हेंचरमुळे काय झालं की ते सगळं ज्या फाईल्स आहे ते बाय ईमेल त्यांना पाठवतात. तिथून काम होतं. बाय ईमेलवरती त्यांना सगळं काम येतं. त्यांना कोणताही स्टाफ लागला नाही, कोणत्याही प्रकारचं इंटरनेट सर्व्हिसेस लागल्या नाही, कोणत्याही प्रकारचा रेंट लागला नाही. आज त्यांची जी काही फी आहे त्याच फीमध्ये ते समोर फाईल क्लायंटला सगळे रिटर्न फाईल करून देत आहे. म्हणजे आज त्यांची जी काही फी होती त्या फीमध्येच त्यांचं काम आणखीन वाढलं आणि त्यांनी पहिल्याच 200 फाईल त्यांना दिल्या. आणि आज 200 फाईल त्यांना मिळाल्यानंतर यांना पण इकडे भरपूर काम करण्यासाठी संधी उपलब्ध झाली. कारण की यांनाही पण माहीत होतं की आज यांच्याकडे जरी 700-800 फाईल येतात, पण यांनी बघितलं की माझाही बिझनेस आणखीन फास्ट जाऊ शकतो. त्याच्यामुळे यांनी पण इंटरेस्ट घेतला. यांनी पण बघितलं की समजा मला हा ॲडिशनल बेनिफिट होतो आहे मी जे काही काम करतो आहे ते, आणि मला हा बिझनेस मागायला जायचं नाही आहे, नेटवर्किंग करायला जायचं नाही आहे, हा मला रेडीमेड येतो आहे. दोघं विन विन सिच्युएशनमध्ये
त्यामुळे जॉईंट व्हेंचर होऊ शकलं. असे जॉईंट व्हेंचर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा करू शकता. आणि आज पुढचं जे फ्युचर आहे हे फक्त आणि फक्त जॉईंट व्हेंचरचंच आहे. आणि सॅटर्डे क्लबमध्ये तुम्ही आले ना की इथे अशी एकही गोष्ट नाही की ती तुम्हाला मिळणार नाही. बरं, सॅटर्डे क्लबचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की इथे माणसं खूप सगळी चांगली आहेत. इथे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटले ना तर असं वाटणार नाही की आपण यांना पहिल्यांदा भेटतो आहे, खूप वर्षानंतर भेटतो आहे. आणि सॅटर्डे क्लबचं एक कल्चर आहे. सॅटर्डे क्लबमधले जेवढे पण उद्योजक आहे हे एकमेकाच्या रिलेटिव्हला भेटल्यानंतर जेवढा आनंद नसेल ना होत तेवढा एकमेकाला भेटल्यानंतर होतो. हे कल्चर आहे सॅटर्डे क्लबचं. हे डेव्हलप झालेत आणि हे इतक्या वर्षापासून ही संघटना काम करते आहे. तुम्ही जर आज आपले मॅनेजिंग ट्रस्टी दुगाडे सर जरी बघितले की आज सरांचं एज बघा, पण आल्यानंतर सगळ्यांशी बोलताना तुम्हाला तो एज गॅप कधी दिसणार नाही. ते पद जे आहे आज मॅनेजिंग ट्रस्टी ते सगळ्यात उच्च पदावर आहे, पण त्यांच्याशी बोलताना कुठेही तुम्हाला ते पद असं दिसणार नाही की एवढ्या मोठ्या व्यक्ती आपल्यासोबत बोलतो आहे. इथे सगळे लोक जे आहेत ना हे ग्राउंड लेवलवरती असणारे लोक आहेत. आता मध्ये एक नगरमध्ये आपल्याकडं कुमटेकर बॅग हाऊस म्हणून तुम्ही स्टोरी ऐकली असेल सॅटर्डे क्लबची. काही लोकांना इथे ऐकली का नाही मला माहीत नाही, तुमच्यापर्यंत पोहोचली का नाही. नगरमध्ये सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचं आपले तिथे 2 चॅप्टर आहे. एक नगर चॅप्टर आणि एक अहिल्यानगर चॅप्टर. त्यातल्या नगर चॅप्टरमध्ये संदीप कुमटेकर यांचा बॅगचं बिझनेस आहे, बॅगचं शोरूम आहे त्यांचा. आणि त्यांनी 10 महिन्यापूर्वी एक शेजारचं शॉप घेऊन मोठं शोरूम तयार केलं होतं. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी गणपतीमध्ये त्यांचं शोरूम पूर्ण जळून खाक झालं आणि तो मनुष्य पूर्ण झिरो झाला. आणि ज्या दिवशी रात्रीतनं शोरूम जळालं ना त्याच दुसऱ्याच दिवशी सकाळी आज जशी मॉर्निंग मीटिंग सुरू आहे तशी तिथे मॉर्निंग मीटिंग सॅटर्डे क्लबची होती. आणि त्या मीटिंगमध्ये सरांनी जसं प्रेझेंटेशन दिलं तसं त्यांचं 10 मिनिट प्रेझेंटेशन होतं. आणि ज्यावेळेस आपले मेंबर्स जायला लागले त्या व्हेन्यूला तर त्याच्या शॉपवरूनच तर त्यांनी बघितलं अरे हे काय, यांचं तर आज प्रेझेंटेशन आहे. मला फोन आला, सर हे असं असं काय करायचं. म्हटलं भिडे सर नव्हते ना तेव्हासुद्धा आपण चॅप्टर लॉन्च केलेला आहे, त्यांचं प्रेझेंटेशनसुद्धा होणार. आणि तिकडच्या सेक्रेटरींना सांगितलं की त्यांचं प्रेझेंटेशन तुम्ही द्या, कारण प्रेझेंटेशन ऑलरेडी आदल्या दिवशी मेलवरती आलेलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकीकडं पूर्ण शोरूम जळून खाक झालेलं, मनुष्य झिरो झालेला, आणि इकडं दुसरी टीम त्यांचे बिझनेस प्रेझेंटेशन देते. हे तुम्हाला आयुष्यात कुठे मिळणार आहे. मला फोन आला, म्हणे सर असं असं आहे. त्यावेळेस महालक्ष्मींचे दिवस होते. त्यांना म्हटलं महालक्ष्मी बसलेलं आहे. 3ऱ्या दिवशी विसर्जित झाल्यानंतर रात्री मी तिथे पोचतो. मी 3ऱ्या दिवशी गेलो तिकडे. मी सगळा सीन बघितला, त्यांना बोलून घेतलं, त्यांना पूर्ण फायनान्शियली सगळ्या गोष्टी विचारल्या. ते बोलले सर मी पूर्ण संपलेलो आहे, कारण की मी 10 महिन्यापूर्वीच हे सगळं केलेलं होतं. आता माझ्याकडं काहीच नाही राहिलेलं. आता मला काहीच सुचत नाही की मी काय करू काय नाही. समोरचा व्यक्ती अक्षरशः रडायला लागला. त्याची पूर्ण फॅमिली माझ्यासमोर होती. त्यांना म्हटलं काळजी करू नका, आजपासून पुढचे गणपती विसर्जन झाल्यानंतर 15 दिवस हे पितृपक्षाचे असतील. त्याच्या पुढच्या नंतर 9 दिवस 10 दिवस आपले नवरात्र असतो. मोजून आपल्याकडं पुढचे 40 दिवस आहे. तुमचं शोरूम दसऱ्याच्या दिवशी चालू होईल. ते बोलले सर कसं काय. सगळ्या सॅटर्डे क्लबच्या नगरमधल्या मेंबर्सला तिकडे बोलवून घेतलं. आणि तिकडे बोलवून घेतल्यानंतर सगळ्यांना सांगितलं आर्किटेक्ट कोण आहे, म्हणे मी आहे. म्हटलं याचं पूर्ण लेआउट बनवायचा, पूर्ण प्लॅनिंग करून द्यायचं. शोरूम पहिले जसं होतं त्याच्यापेक्षा टॉपचं शोरूम झालं पाहिजे. मला फी 1 रुपया मिळणार नाही. शोरूम सुरू झाल्यानंतर पुढच्या 1 वर्षानंतर जी काही फी असेल ही तुम्हाला जरूर मिळेल, पण आज फी मिळणार नाही. ते बोलले सर काही मला फी 1 वर्षानंतरसुद्धा नको, मी सगळं प्लॅनिंग करून देतो. तिकडे एक प्लाऊडचा मेंबर होता, त्याचं प्लाऊडचं शॉप होतं. त्याला बोललो की तुला सगळं प्लाऊड फर्निचर पाठवायचं, तुम्हाला पैसे 1 वर्षानंतर मिळतील. ते बोला सर पैशाचं काही नाही, आमच्या शोरूममध्ये करोडो रुपयाचा माल पडलेला असतो, त्यातलं 4 लाखाचं प्लाऊड अजूनही पडलेलं असं मी समजाल. त्यांना जेव्हा जायचं तेव्हा देऊ. त्यांनी प्लाऊड सनमायका पाठवलं. आपल्याकडं पेंटिंगचे काम करणारे तिथे मेंबर होता, त्यांनी सांगितलं मी पूर्ण पेंटिंग करून देतं. लगेच पुढचा आला, मी न सांगताच समोरचं बोललं सर सायनेजचं काम मी करतो, बाहेरचं बोर्ड मी बनवून देतो.
त्यांना म्हटलं चेअर मी पाठवून देतो. आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं, कामाला सुरुवात केली. डे नाईट करून दसऱ्याच्या दिवशी 40व्या दिवशी ते शोरूम पूर्ण उभं राहिलं. तिथून मी निघाल्यानंतर रात्री 3:30 वाजता सॅटर्डे क्लबच्या ग्रुपवरती एक मेसेज टाकला की अशी अशी घटना घडलेली आहे आणि ह्या व्यक्तीला आपल्याला मदत करायची आहे. आणि त्यांचा मोबाईल नंबर तिथे दिला आणि तिथे सांगितलं की यांना कोणत्याही प्रकारची मदत पैशांच्या स्वरूपात नाही करायची. तरीसुद्धा सगळ्या लोकांनी त्याला पहाटेपासून फोनपे गुगल पे यायला सुरुवात झाली. मला त्याचा फोन आला, सर हे काय झालं? म्हटलं काय झालं? मला वाटलं अजून काही घडलं का? नाही म्हणे, मला सकाळपासून सगळे नुसते सारखे फोनपे गुगल पेला पैसे येत आहे. कोणी 5,000 पाठव, कोणी 10,000 पाठव, कोणी 2,000 पाठव. मला आत्तापर्यंत हायेस्ट 25,000 रुपये सिंगल पाठवलेले आहेत. माझ्याकडे आता 2.5 लाख रुपये आलेत. म्हटलं हे सगळे पैसे अकाउंटला रिफंड करून टाक ज्याचं त्याच्या. मी दुसरा मेसेज टाकला आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर पुढे आता दिवाळी आहे. दिवाळीसाठी तुम्ही जे काही गिफ्टिंग करतात तर हे गिफ्टिंग तुम्ही ह्यावेळेस मिठाई न देता, मिठाई आपल्याकडे येतातच भरपूर ठिकाणून, वेगवेगळे तुम्ही काही ना काही प्रॉडक्ट देणार असतील तर ह्यावेळेस फक्त आणि फक्त हे बॅगचं यांच्याकडे जे काही मॉडेल आहे ते बॅग तुम्ही त्यांना गिफ्टच्या स्वरूपामध्ये द्या. आणि तुम्हाला 5 बॅग, 10 बॅग, 100, 200, 500 जेही द्यायचे असतील, जेही तुमचं बजेट असेल ते बजेट तुम्ही त्यांना सांगा आणि त्या बजेटप्रमाणे तुम्ही पैशांच्या ऐवजी त्यांच्याकडनं ह्या बॅग तुम्ही परचेस करा. तुम्हाला सांगतो सगळ्यांनी त्यांच्याकडनं बॅग परचेस केल्या. त्यातला एक ITचा मेंबर होता, त्यांनी इमिजिएट त्याला वेबसाईट बनवून दिली. त्या वेबसाईटवरती सगळे त्याचे फोटो जे होते ते सगळे फोटो टाकले. त्या वेबसाईटवरती जाऊन सगळ्या आपल्या सॅटर्डे क्लबच्या लोकांनी त्या सिलेक्शन केलं आणि त्याला ऑर्डर्स पाठवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी बिझनेस ज्यावेळेसपासून सुरू केला होता ना आणि आजपर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये त्याचा जो टर्नओव्हर नव्हता झाला तो पुढच्या 7 महिन्यात झाला. सॅटर्डे क्लबमध्ये तुम्हाला कधी काय मदत लागू शकते हे सांगू शकत नाही. आज जर तुम्ही मला सांगा की त्याच्याकडे जर असा समूह नसता, आज अशा ठिकाणी जर तो इथं नसता तर ह्या गोष्टी करणं इतकं सोपं होतं का? आपण कसं असतं की येणारी वेळ आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण रेडी असलं पाहिजे सगळ्या ठिकाणी. आपलं नेटवर्क तसं तयार असलं पाहिजे. आपलं नेटवर्क जर तयार असेल ना तर वेळेवरती बरोबर ती पाहिजे ती मदत मिळते. आज तुम्ही म्हणणार सर आम्ही रत्नागिरी ते काय आम्हाला महाराष्ट्रावर फिरायला लावता तुम्ही. अहो तुम्ही महाराष्ट्रावर भले बिझनेससाठी नका फिरू किंवा फिरणारही नाही, फॅमिलीला घेऊन तर फिरा. नातेवाईकांचे ते कार्यक्रम असतं का नाही वेगवेगळ्या शहरांमध्ये, आपण जात असतो का नाही. असेच एक मुंबईचे मेंबर नाशिकमध्ये एक दिवस आले आणि ते आले, त्यांना माहीत होतं की सॅटर्डे क्लबची मीटिंग आहे. ते सकाळी असंच मॉर्निंग मीटिंग त्यांनी अटेंड केली आणि मॉर्निंग मीटिंग अटेंड केल्यानंतर ते चालले होते. असं समोरच बस स्टॉप होतं आणि रस्त्याच्या कडेला त्यांना एकदम त्रास व्हायला लागला आणि सिव्हिअर अटॅक आला. आणि आपले एक मेंबर तिथून गाडीतनं चालले होते. त्यांनी बघितलं सर असे काय रस्त्याच्या कडेला बसले काय. त्यांनी इमिजिएट गाडी थांबवली आणि सर काय झालं म्हणजे मला त्रास होतो आहे. त्यांना गाडीत घेतलं, समोरच्या मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरनी सांगितलं की यांना इमिजिएट ऑपरेट करावं लागेल, नाही तर पुढचं 1 ताससुद्धा हा मनुष्य वाचू शकत नाही. त्यावेळेस त्यांनी रिलेटिव्ह बनवून स्वतः सगळ्या सिग्नेचर प्रोसिजर करून दिली. इमिजिएट त्या व्यक्तीची अँजिओप्लास्टी झाली आणि संध्याकाळी तो मनुष्य बेडवरती शिफ्ट होता आणि त्याच्या फॅमिलीला कळवलं. मग रात्रीतनं फॅमिली आली. आज तुम्ही मला सांगा ही गोष्ट तुम्ही कशी मिळू शकतात. फक्त आणि फक्त बिझनेसचं एकच अँगल नाही आहे. सॅटर्डे क्लबमध्ये तुम्हाला मल्टिपल स्वरूपात सगळ्या प्रकारची मदत इथे वेळेवरती मिळू शकते. आज आपल्याला असं वाटतं की मी वेगवेगळ्या शहरांमध्ये कनेक्ट कशाला वाढू. अरे वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्ही जर बिझनेसच्या निमित्तानं, फॅमिलीच्या निमित्ताने, मुलांच्या निमित्ताने, आजकाल मुलांच्या एज्युकेशनसाठी मुलं बाहेर जात असतात. आज मुलं बाहेर गेल्यानंतर मुलांना जर त्या शहरामध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही इथून पुढच्या 6 तासांनी 8 तासांनी पोहोचाल, पण पहिल्या 2ऱ्या 5व्या 10व्या मिनिटाला तिथे कोण पोहोचल. तर तिथे सॅटर्डे क्लबसारखा मेंबर इमिजिएट पोहोचू शकतो.
आज अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या मदत सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून यापूर्वी पण झालेल्या आहे आणि रोजच नवीन नवीन सक्सेस स्टोरी होतच असतात. त्यामुळे तुम्ही सॅटर्डे क्लबमध्ये इथे आलेत, तुमच्या सगळ्यांची एक जबाबदारी की हे संघटन आहे आपलं, ही चळवळ आहे. याला नाव जरी क्लब दिलेलं असलं पण शेवटी ही चळवळ आहे मराठी माणसांची, की मराठी माणसं हे ग्रो झाले पाहिजे, एकमेकाच्या अडचणीमध्ये उभे राहिले पाहिजे आणि जास्तीत जास्त ही चळवळ कशी आपल्याला वाढवता येईल यासाठी आपण हे सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. ॲज अ ही लीडरशिप टीम काम करते आहे. फक्त आणि फक्त ह्या 4-6 लोकांची ही जबाबदारी नाही आहे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज भविष्यात तेही लोक तुमच्यासारखे मेंबर म्हणून बसणार आहे, तुमच्यातलेच कोणीतरी तिकडे लीडर म्हणून बसणार आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त तुमच्या कोकणामध्ये सॅटर्डे क्लब कसा वाढेल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. आणि तुषार सर, मला असं वाटतं की तुमचा हा जो चॅप्टर आहे हा तुम्ही लवकरच जर प्लॅटिनम करू शकले, मी डायमंड नाही सांगत आहे, ती तुमची इच्छा डायमंड करायची का नाही, पण आता पहिले गोल्डन होईल कारण तुम्ही गोल्डनच्या जवळपास आहे. आणि तुम्ही जर प्लॅटिनम केला चॅप्टर तर तुम्ही जेव्हाही प्लॅटिनम कराल तर प्लॅटिनमच्या सेलिब्रेशनसाठी जर मला बोलवलं तर मी पुन्हा नक्की येईल आणि मला तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल. आणि खूप चांगली स्ट्रेंथ आहे मेंबर्समध्ये, खूप चांगलं पोटेन्शियल आहे, दिसतं आहे, खूप सगळं क्वालिटी मेंबर आहे. फक्त गरज आहे ती एकमेकाला फक्त थोडंसं पुश करायची, त्यांना थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस देणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक बिझनेससाठी प्रत्येक ह्या सगळ्या मेंबर्सला तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवा तुम्ही क्रॉस चॅप्टरसाठी. हे सगळेजण क्रॉस चॅप्टर आले पाहिजे, यांचे क्रॉस चॅप्टर प्रेझेंटेशन लागले पाहिजे. सर, तुमचं प्रेझेंटेशन अतिशय चांगलं होतं. तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, यांच्यासाठी नाही आहे ती, तुमच्यासाठी आहे, फी स्ट्रक्चर डबल करा. खूप चांगलं काम करताय. आणि सर, कधी कधी ना खूप कमी पैशात सेवा दिली ना तर त्याचं पण महत्त्व राहत नाही. त्यामुळे मी जेवढं काही बघितलं त्याच्यातलं सगळ्यात एकच पॉईंट सांगेल की फी स्ट्रक्चर डबल करा आणि तुम्हाला भरपूर कनेक्ट्स मिळतील. आणि आपण नंतरही कधी भेटल्यानंतर निवांत असेल त्यावेळेस बोलूया आपण अजून काय करू शकतो. इकडे रवींद्र सर पण आमचे आहेत, त्यांच्याशी पण एकदा बोला. त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या पण, त्यांचं पंचकर्म सेंटर आहे नवी मुंबईमध्ये, एकदम सुंदर आहे सेटअप त्यांचा. आणि ते स्वतः न्यूमरोलॉजी एक्सपर्ट आहे. मी स्वतः त्यांना काही गोष्टी त्यांच्याकडनं घेत असतो. माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा त्यांनी मला ते जे काही फिगर्स वर्कआउट करून दिल्यात, आमचे कोटेशन्स पहिल्यांदी 10 कोटेशन्स गेले तर 3-4च क्लोज व्हायचे. आता त्यांनी मला ते जे काही न्यूमरोलॉजीचं अंकशास्त्र शिकवलं आहे तेव्हापासून कमीत कमी 10तले 7 ते 8 कोटेशन आता क्लोज व्हायला लागलेत. तर दोघांमध्ये सुद्धा काहीतरी चांगलं होऊ शकतं. आणि तुम्ही नाशिक, नगर, पुणे, मुंबई सगळीकडे या तुमचं प्रेझेंटेशन द्यायला. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही गिवर आहात, कारण मी बघितलं की तुम्ही इथे तुमचे टेस्टिमोनियल पण बघितले, खूप चांगलं काम करताय. तर निश्चितच आपण सगळ्यांच्या सहकार्याने आणखीन तुमच्या बिझनेसला काय हेल्प होईल ते निश्चित करू. इथे माझे सगळे लीडर्स इथे उपस्थित आहे, चॅप्टरचे चेअरपर्सन, सेक्रेटरी, ट्रेजरर, नवीन लीडरशिप टीम आहे. ह्यांना सांभाळून घ्या, काही गोष्टी कमी जास्त होतील. आणि आमचे दोन्ही डेप्युटी रिजन हेड आहेत आणि आमचे इथे रिजन हेड आहेत. एकदा आपण ह्या लीडरशिप टीमला स्टँडिंग ओवेशन देऊया. थँक्यू सो मच. मला बोलवलं आणि एवढ्या सकाळीसुद्धा सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तुमच्यासारख्या व्यक्तींचा एक सहभाग करणं सुद्धा आमचं खूप मोठं आहे. हां.